तर नागेश रवीच्या घराकडे गेलेत मुंबईतून चाकरमानी. ही असा आर्या दळवी जी पाठीमागे आहे, नाग्याच्या काकाची मुलगी, ती आर्याची मावशी, या मावशीचे 2 चेडवा, आणि ती तिकडे आहे ती आर्याची आई. आणि ह्यांका सगळ्यांका घेऊन येलंय शृंगेश्वराच्या मंदिरात, ज्या की आपल्या हरकुळमध्ये. आणि शृंगेश्वराचं जर मंदिर बघायचं असेल तर ते पावसाळ्यात अनुभवायचं. वरती शिंगोबा आहे, जे आपण आपल्या घराच्या इथून बघतो, हे शिंगोबाचं टोक आहे. म्हणजे आपण किती वरती आलोय बघा. आणि अक्षरशः या डोंगरात हे मंदिर आहे जिथे गणपती बाप्पाची मूर्ती मिळाली. ही मना हाय कसल्या गोड दिसतात सगळ्या. मावशी बरा बरा. आणि हे ते गणपती बाप्पाचं मंदिर. आणि मंदिराच्या बाजूने हा व्हाळ आहे आणि या व्हाळातून हे सगळं पाणी खालच्या दिशेला तलावाकडे जातं. आणि पहिले जे मंदिर बांधलंय ना तिथे पण सगळा हा व्हाळ होता, पण हे डेव्हलप केलं त्या मूर्तीमुळे आणि एक छानसं असं गणपती बाप्पाचं मंदिर बांधलं, ज्याचं नाव दिलं श्री क्षेत्र शृंगेश्वर गणेश मंदिर, हरकुळ खुर्द. माझ्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि पावसाळ्यात गाडी वगैरे येते तशी, पण जर गाडीत लोड असेल तर शक्यतो गाडी खालीच लावायची, कारण चढाव आहे थोडा. आता ही सगळी मंडळी आमची हय एन्जॉय करतली आणि त्यानंतर धबधब्याखाली भिजतली. तर मंडळी, हाच तो व्हाळ जो मी तुम्हाला वरून दाखवत होतो मंदिराच्या बाजूचं. आणि हे मंदिर आहे, सगळेजण पाया पडले आहेत. मला नाही माहिती हे लोक भिजणार आहेत की नाही, पण मी नाही भिजणार आहे. एकदा तरी नक्की कधी हरकुळात आलात तर आमच्या या मंदिराला पावसाळ्यात नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. आजूबाजूला पण फिरण्यासारखी बरीच जागा आहे, तुम्हाला बोर नाही होणार इथे बिलकुल. आणि तुम्ही म्हणजे माहितीतला कोण नसेल तर वर जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण खूप मोठं जंगल आहे. बाकी माहितीतला असेल तर तुम्हाला इच्छा असेल व्हाळ फिरायचं तर तुम्ही व्हाळ पण फिरू शकता. आणि देवळात यायचं असेल तर चपला बाहेरच काढायच्या शक्यतो. आणि अंगारकी संकष्टीला वगैरे इथे महाप्रसाद असतो. हे मजा घेता आर्या. आमची परू आली आहे ना. परू हाय कर. हाय हाय. का करता चगले गुड मॉर्निंग. मम्मी बोल. मम्मी. परू मम्मी बोल. मम्मी बोल. पाऊस आहे बाहेर, पाऊस आहे. परी मी कूदते मी कूदते मी कूदते. कच्चा मी जाऊ. बाय परी. हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि भर पावसात स्वागत आहे. आणि पाठीमागे बघू शकता नदीला पूर आलाय आणि घरी दादा वहिनी परीचं आगमन झालंय. त्यानंतर अजू शेठ आलेले कालच. तेजस पाडावे आलाय मुंबईवरून. योगेश हल्ली इथंच असतो. साहिल पण हळेच असतात. पूर बघून तर भारी वाटतंय. आणि त्यात भारी काय तर मित्र आलेत मासे गरवायला. नदीतले मासे गरीने गरवतात आणि त्यात मोठे मोठे खडस गावले तर. पण हे नशिबाचा खेळा. मासे सगळ्यांनाच नाही मिळत, नशिबात असला तरच गावता. पण प्रयत्न केले तरच नशिबातलं मिळतं असं म्हणतात. सो एवढ्या पाण्यात देखील काय म्हणतात थोडीशी रिस्क घेऊन सगळी पोरं शेरणी बिरणी धरून घरी बांधायला जातात. पण तेच जातात ज्यांना माहिती आहे की जरी भावलं तरी काय करता येईल आणि कसं बाहेर यायचं आहे. जास्त हेवीच पाणी असेल तर कोण पाय नाही ठेवत, पण आत्ताचं जे पाणी आहे तेवढ्या ह्याच्यात जाऊ शकतो आपण. बघू आता थोड्या वेळापुरता इथे मासे मिळत आहेत का. आता आपल्याला वरती नदीवर पण जायचं आहे, वरती जिथे पूल आहे तिथे. सो आजचा दिवस मित्रांसोबत घालू, नंतर परीसोबत जरा मजा करू, त्यानंतर एकत्र सहकुटुंब जेवणाचा आनंद घेऊ. अजून काय बघता आलं तर ते पण टाकू. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आपल्याकडे पाहुणा आलाय
कालपासून याला सगळे ओळखत असाल, आपला इचलकरंजीचा सबस्क्रायबर कम मित्र अजय. अजू गुड मॉर्निंग. आणि तिकडे आमचे मोठे बंधू आणि वहिनी आणि परी हे पण काल आले आहेत. सो धुकं लागलंय. शिंगोबाला मिस करताय की नाही, पण शिंगोबा दिसतच नाही. या धुक्याच्या पाठीमागे शिंगोबा आहे. पाऊस सकाळपासून जोर धरून आहे. अजू कसं वाटतंय आमचं गाव? मजा येते. ओके. बाकी ही शेती बघताय ही आमच्या पंढरी काकाची आहे. आणि इथे पुढे ही बघताय ही आपली आहे. हा इथे लेफ्टला इंद्रायणी लावलेला आणि हा राईटला लावलाय हा वाडा कोलम आहे. इतक्यात काय उठणार नाही, पाणी जरा जास्तच झाला ना. आणि कोणी फोडून घातल्या का मूस खोलू गई होती. आणि ही इंद्रायणीची अगोदरची लावणी आहे. ही बघा उठली आहे. हिच्यात आणि हिच्यात तुम्हाला फरक कळत असेल. आणि पुढे ती फाळी आणि ते दोन कोपरे. पुढे आमचा वाळ. दादा आमचं फाय वर गेलो. मध्येच वावता महोत्सव मध्येच कमी होता. अजून तुमच्याकडे असतं असं वातावरण? डोंगरपट्टा नसल्यामुळे ना. तू पाहिजे होता शिंगोबाला, जाम मजा केला आम्ही. अभि नेक्स्ट टाइम. धुक्यात दिसतच नाही बघ. चल चलत राहू. मुंबईवरून तेजस पाडावे सुद्धा आलाय. सँडी भाई आज जाणार होते, ते गेले नाहीत. बाकी खालच्या दिवशी कोण हा की नाही तर बघू जाता आपण. आजीला म्हटलं चल तुला गाव फिरवतो, घरात बसून बसून बोर होशील. आणि हे आमच्या तेजस पाडावेचे पप्पा. भाऊ काय बरा? घरी लावू कोण गेला? हा खाली कोण गेलेत ना पोरा? चालत चालत आम्ही पोचला होता नदीच्या कडेक. आणि बघू शकता नदीची पातळी, शेताची पातळी, नदीची पातळी सेम झाली. अजून थोडा हेवी पाऊस लागलाच तर मग पाणी वर चढतं बांधाच्या. शेतात येत नाही तसं सहसा, त्याच्यापेक्षा पण हेवी लागलं तर मग हे चढतं पाणी. आणि ह्याच पाण्यात पहिले आमची सगळे मित्रमंडळी खाली उतरून घरी बांधायचे खडसांसाठी. एवढ्या पाण्यात अजून जायचे घरी बांधायला. हा ते शेरणी पकडतात. ही समोर वनस्पती दिसते ना झाडात, ती पकडायची. किती पण पुरी होऊ दे, ती नाही जात तुटून. नाही. आणि हा पाण्याचा फ्लो बघू शकता. फुल नदीला पूर आलाय. का आम्ही होर म्हणतो पुराला. पाणी एकदम तांबडं झालं आणि मोठ्या प्रमाणात वाहलं की समजायचं नदी होर येतो. आणि अशा होरात मोठे मासे दिसत नाही म्हणून ते ह्या पाण्यात चढतात वरती. आता थोड्या वेळापूर्वी कोणतरी होते, वरून दिसत होते, आता नाहीशी झालेत. तर आपली वाट बंद झाली. पुढे रस्त्यात पाणी चढलंय त्यामुळे आपण पुढे नाही जाऊ शकत. कपडे तसले घातला नाही तर गेलं पण असते. जाऊ दे, आपण वरच्या साईडला जाऊ फिरायला. तर फायनली पोरांका शोधून काढला. नशीब साहिलने नवीन कव्हर घेतले नाही आणि फोन घेतला ना, त्यामुळं झाला तेवढा फोन कॉन्टॅक्ट. आणि त्या दिवशी इकडे योगेश पाडावे आणि तेजस पाडावे पाण्यात उतरून घरी लावतात. योग्याचा बरा आहे ना, तो वावणारच नाही. योग्या कमॉन, योग्या कमॉन, यू कॅन डू इट. डेंजर होता. मी तर म्हणते अळेच भावा पाहिजे ना, कसे गेले बघलंय. बापरे कमाल. आपण माझी हिंमत नाही होती एवढ्या पाण्यात ना जाऊची. योग्याक माणूसा लागात. ओ भाऊजी, भाऊजी म्हटलं खुश. बाकी वेगळंच लेवलचा हा त्याची आनंद. नवीन योजना येते, लाडका जावय.
होय तो रेनकोट बनवून घेतले ना. फाटतो काल तेजान पाडला तो गाडीवर बसतो तेव्हा. डेंजर हा डेंजर डेंजर. कडा कडा घेऊ घ्या. हा रेनकोट कुठे मिळतो असा. अरे काल तो फाटलो. हे होयतो हे काडी मग होती. तू ह्याच्यासाठी गेला म्हणजे गावात. तर आता ह्या पोरांचा मनसुबा आहे इथे कुठेतरी शेरणीला बांधायचं आहे. अजू कसे आहेत आपले वाघ. मी योग्याक पहिल्यांदा बघतोय पण घरी बांधताना योग्याक पहिल्यांदा बघतोय. शिकवलंय मी. हा आणि शिकून तुझ्याकडे गुजरातला गेलं काय मेल्यानी काढू आणले नाही. काढूच नाही गावात तसे. भाई माझ्याकडचे घेऊन जा लकी आहेत. माझा काढू बोलवतो माशांना ये 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 असं करतो. चल चल म्हणजे हो काय पाणी दाखवूसाठी या. नाही एवढा पाणी नाही पुढे हो. तर माशांसाठी एवढ्या होरात ना आमची पोरा बिंदास पाण्यात उतरतात. तर मंडळी ह्या अशा गरी असतात. गरींना दगड लावलेला असतो आणि हे जे गांडूळ आहेत हे गांडूळ ह्या गरीच्या तोंडाला लावतात आणि मग तो मोठा मासा हे गांडूळ खाण्यासाठी म्हणून पाण्यात येतो आणि तिथे ती शेरणी बघताय ना त्या शेरणीला ती गरी अडकवायची आणि जर लागला असेल तर दुपारनंतर वगैरे येऊन एकदा काढून बघतात. लागला असेल तर मग मासा बाहेर घेऊन येतात आणि गरी परत लावून ठेवतात. आणि हे असे मासे ह्या अशा खदूळ पाण्यातच मिळतात म्हणून रिस्क असं म्हणणार नाही. कारण ज्याला जो पटा येत आहे ज्याला सवय आहे ज्याला पोहण्याचं नॉलेज आहे बाहेर कसं यायचं याचा अंदाज आहे तोच माणूस त्या पाण्यात जाऊ शकतो. आपल्यासारख्याची ही कामं नाही. तू काय करतं आहे ना टाकतं. एवढ्यात लागलो तर लागलो. योग्या वैत्या शेरणीक पण सावकाश सावकाश. योग्या थांब आधी ते का उभं राहून दे ताई पाणी बाजू के भाऊजा त्याचा हात धर. तर या साईडला पाण्याचा फ्लो जास्त होता पण कसा बसा योग्याने स्वतःला सावरलं. तेजसने त्याला हात दिला आणि आम्ही पुढच्या साईडने जाऊन बघवतो कुठे काय आहे का धरायला त्याला इन केस गेलाच तर. पण नाही नाही तशी नाही येणार आता. नाही नाही भाऊजा वावणार ती. ह्याच्यात फेकतो का झाडात फेकतो झाडात. हा चालत सोड. सावकाश यावा. तर आता पुढची गरी पोरा ह्या रुमडाक बांधतात. हात धर रे त्याचा हात धर भाऊजी त्याच्या हात धर त्याचा. चप्पल काढ मेल्या ती. मया तुझा भाऊ बघ काय करता. फिशिंग रॉड
काय रे या पाणी या गणपती बाप्पा. आता आमची मंडळी व्हाळाकडे परतली आहेत. नदी त्या बाजूला होती, व्हाळ हा इथे आहे. व्हाळ पण तसलंच वाहता. त्या मुशीन पाणी घ्यायची लोक शेतीसाठी. मूस पण वाहता, पण खाली जास्त कोणतं शेत नाही. आता इथे कुठे बांधायचं म्हणतायत. हे 2 कोपरे बहुतेक ते यशचे असावे, एकदा केलेली मला आठवत आहे. पलीकडे जायचंय. हा आपण खाई जाऊचं आता आहे ना. आणि मग घरी कारने जाऊया ना. त्यात काय हे का सीटवर चालेल. हा तर घराकडे गेले. आमची आवशीने आणलेल्या मांजरांसाठी सौंदर्य मासे. हे जरा ताजे दिसतात. हा आणि चिनू आणि हो दादू. असे कापून देऊचे लागतात. आणि दादा आमचं खय फिरता. खय गेलं. चल कुठे खाली तलावात. काय खोटा बोलता बघ. खाली आम्ही होता. हो पाड्यांकडे गेलो ना रे. साई साई नको बघू. हे बघ हे बघ खय खणलं नाही काय. कोयतो ना या जमीन खणला असता. झाडे आहेत ना साई. हे लवकर होते. मोडा पाण्यानो झाडा. बघ कसलो हा सनसनीत भाऊजा. ठाण्यावरती होतो ते. ठाण्यावरती की ठाण्यावरती. अरे असे नव्हते साई वरच्यावर. योग्या माझी आजी कालपासून सांगता मका खडस काहीन सारं वाटतं. खडस काहीन सारं वाटतं. आणि आज देवासारखं तू दिसलं मका. नक्की देऊया. बाकी काय नाही. ह्याच्यावर आणि ह्याच्यावर माका विश्वास नाही त्या बाबतीत. ते बघ टाकून टाकून खय टाकले ना बघ. अरे पुढे तरी टाक. तकडे जाऊन उभं राहू ना. थय पुढे थय पुढे उभं राहू ना. नाही टाकलाय ना. अरे तंगूस लांब आहे ना. टाक आणि बांधून ठेव ना. होते कधी हिले. ये किती या पहिलाडी आहे. ते का सांग घरी टाकते हाडाक.
तर पाणी आता कमी झालं आणि माझा छोटा सबस्क्रायबर भेटायला आलाय. काय म्हणताय, बरं आहे? हा, झालं जेवण? हा, वा. हो, काय नाव तुझं? तू बघतो व्हिडिओ? बोल बोल काका, बोल. काय नाव तुझं? पूर्ण नाव सांगायचं. हा, कितवीला आहे तू? व्हेरी गुड. बघतो तू व्हिडिओ आमच्या? कशा असतात? कसा बोलतो मी? सुरुवात कशी करतो मी व्हिडिओची? मित्रांनो नमस्कार, मी अनिकेत रासम या चॅनल मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ऑल द बेस्ट. मजा येते गावी? गाव आवडतो की मुंबई? गावाकच राहू ना. तर मित्रांनो, सगळ्यांनी गरिबिरी लावलेली आहेत. पाणी आहे थंडावलेलं. आता पाणी शांत झालंय कारण पाऊस बराच वेळ आहे. आणि आता घरात जाऊया, पोटभर जेवूया आणि त्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाक लागूया. माका ॲक्च्युली आज निघायचं ठाण्यात जाऊ आणि ठाण्यावरून आपला दौरा आहे अक्कलकोटला. सो ठाण्यातला आधी काम निपटवायचे आहेत आणि मग त्यानंतर उद्या आपण अक्कलकोट आणि परवा तिथून परत इकडे, कारण आपल्याला एका मंदिरात जायचं आहे. 17 तारखेला आषाढी आहे. आषाढी निमित्त आपण नादावडे या गावात जाणार आहोत आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहोत. सो जर तुम्ही 17 तारखेला इथे असाल सिंधुदुर्गात, तर वैभववाडी तालुक्यातील नादावडे या गावात यायला विसरू नका. आणि आषाढी आपण तिथे साजरी करणार आहोत. तर आता घरात जाऊया, पोटभर जाऊया आणि अजून बघूया पुढे काय करता येतं काय. तोपर्यंत माका जाऊ घे 5ची एस टी आहे माझी, बस हा लक्झरी. तर मंडळी, गरम गरम आवशीची आजचा मटण, यो पप्पांनी केलेलो झुणको, कांदो, चपाती, लिंबू. आणि अजीव आमचा ॲक्च्युली नॉनव्हेज खात नाही, पण त्याला आम्ही वरची ग्रेव्ही दिली आहे. कारण रविवारचं आम्ही व्हेज बनवतच नाही, खरंच नाही बनवत, पटतच नाही आम्हाला त्या. आमच्या गुंद्याला काय आहे, चिकन लेग पीस आहे. नाम्या कुठे? नाम्या कुठे? तिला नाम्याला बघायचं आहे. नाम्या ये. हा, येई दा बाबू, खरंच बाबू ये, बोल. चला जेव केव्हा. तर पोटभर जेवण झालंय. दादा आणि पप्पा चाललेत आता शेतात. मी रजेवर आहे 2 दिवस आणि माझी सुट्टी आधीच आम्ही हे करून घेतलेली, अप्रूव्ह करून घेतलेली की मी इतके दिवस काम करणार आहे, त्यानंतर मला अक्कलकोटला जायचं आहे. सो मी सुट्टी घेणार आहे. आणि आता बाबल्याच्या शेतात दादा आणि पप्पा चाललेत. नंतर आई जाईल तरवा लावायला. आणि मग अशी आपण घरी लावलेल्या त्या घरांपैकी 2 घरांना मासे मिळालेत. सो आता खास आपण ते बघायला चाललो आहे. पाऊस येण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत आणि आम्ही छत्री बित्री काय नाही घेतलं. चला माझी बस. श्वेताची एक्झाम आहे त्यामुळे ती काय इथे नाही, ती कोंड्यातच आहे. आणि हे म्हणतात थांब आम्ही जातो. तर आता जरा पाऊस थारावलाय म्हणून डोंगरात बघू शकता झरे दिसत आहेत आणि काही आपली मंडळी नदीत नाही येतात. 3रा मेंबर चेंज झालाय. साहिल फुलपाखरू असायला हवा. बंडू राणे, संदीपचा मोठा भाऊ. घरात गेले कधी आणि काढल्याने कधी. हे त्रिकूट मला पुन्हा बघायला आवडेल. बंडू खय गावलं तुमका? बंडू पण गळाक लागलेलो काय? दाखव योग्या. मार पलटी मार. देखो पलटी मार मेले तिथलं काय दाखवत. बाय सनसनीत रे. येऊ बरोबर आणि मोठं होणार होतो. जितो तो असं ना. जितो आता काय घाबरून या माशांसाठी यांनी पप्पात जेपी आणि पप्पात. तर मंडळी आता आम्ही पोचलो नांदगावात. सगळी तयारी केलंय, बॅग बिग भरलंय पटापट. वेळ कमी होता. आलो तर आहे पण अजून आमची बस आली नाही.
साहिल आलाय, योगी आलाय आपली गाडी घेऊन, सोबत अजू आहे आणि तेजस दादा पाडा आहे, म्हणजे आमचे भाऊजी गेले, पण ते निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला गेले. बस येऊ खई होती पण अजून अद्याप इली नाही. उमरडात पोचले चांगल्याने. बघू बसमध्ये चढल्यावर बाकीचं शूट करू. आता मित्रांना टाटा बाय बाय टेक केअर करायची वेळ आहे. चला माझी बस इली. ए चला बाय बाय बन्यानो, सोयन रावा. चल रे. तर बस आपली न्याहारीसाठी थांबलेली. कांदा भजी घेतलेली. 30 रुपयाची कांदा भजी मोजून होते 6 भज्या, म्हणजे 6 पंच 30, 5 रुपयाला एक भजी पडते. इतकी महागाई कधी वाढली मला कळलंच नाही. तर 10 वाजलेत आणि बस आता जेवायला थांबली आहे. जास्त काय नाही, अंडा राईस मागवलं आहे, खाणार आणि झोपणार. बोर होते खूप. तर असं एकटं ट्रॅव्हल करतोय आणि आजच नाही, अजून पुढचे 2 दिवस ट्रॅव्हल करायचे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण कळव्यात पोचलो आहे सकाळी 5 वाजता. त्यानंतर श्वेताच्या घरी गेलो, कारण आपल्या घरी कोणच नव्हतं. सो तिथेच फ्रेशन अप वगैरे झालो आणि आता माझ्या कामांना निघालो आहे. सगळ्यात आधी तर न्याहारी करायची आहे. श्वेताची आई म्हणत होती काहीतरी खाऊन जावा, पण म्हटलं नको, आता तेच मला काहीतरी वेगळं खायचं होतं. आणि आज न्याहारी म्हणून मी गजाननचा वडापाव खाणार आहे ठाण्यातला. आणि त्यानंतर मग बघू, अजून काय बघता येईल. बाहेर थोडं पाऊस आहे सकाळपासूनच. आपल्या कोकणात जसा पाऊस पडतोय सेम तसाच पाऊस लागतो इकडे पण तिकडच्या पावसात आणि इकडच्या पावसात फरक आहे. चला जाऊया गजानन वडापावला. तर म्हणजे घरात पोचले, त्यानंतर थोडा वेळ बसलो, गजाननचा वडापाव खाल्ला. खूप मजा आली, पोटात आनंद गावलो वाईस आफ्टर सो लॉंग टाईम गजाननची टेस्ट. आणि रात्रभर जागा होतो, म्हणजे जसं डोळं लागेल पाठीमागे एक बाळ होतं, ते रडायचं, मग डोळं झोप उडायची. आणि आता मला डोकं दुखायला लागले, झोप नाही झाली, त्यामुळे ॲसिडिटी झाली रात्रीच्या जेवणाची. तरी पण पोटात काहीतरी हवं म्हणून वडापाव खाल्ला. आता एक रेंटॅक्सची गोळी खाईन आणि जमलंच तर आराम करेन. व्हिडिओ एडिट करायचं आहे, बरं ठाण्यातली कामं आहेत, सोसायटीमध्ये जायचं आहे जिथे आपण घर घेतलेलं होतं तिथे. त्यानंतर मोबाईलचे USB बॅग घ्यायचे आहेत, मार्केटमध्ये जायचं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला अक्कलकोटसाठी बस पकडायची. सो हे सगळं आपल्याला आता पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आई बाप्पा अचानक जायला निघालेत, दादा वहिनी मत्तील आहेत त्यांच्या. एकंदरीत कालपासून आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ ज्यात मासेमारी बघायला मिळाली, नदीतला महापूर जो असतो, जे रस्त्यावरून पाणी जातं आहे, ते सगळं बघायला मिळालं. सो एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन आहे, ते बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय टेक केअर. काळजी घ्या.